स्पष्ट म्हणणे देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब तुमच्यामुळे आज पुन्हा एकदा या धनगर समाजाच्या दीपक भाऊंच्या सासऱ्याचा खून केलाय तुम्ही. मी बळी म्हणणार नाही, खून केलाय. आणि असे किती खून तुम्ही या धनगरांचे केलेले गेल्या 70 वर्षात. कितीतरी आमच्या IAS IPS मुलांचा कोटा तुम्ही राखून ठेवलेला आहे. कितीतरी आमचे आमदार खासदार झाले असते ते तुमच्यामुळे झालेले नाहीये. कारण हा संविधानिक हक्क आहे, कॉन्स्टिट्युशनल आमचं ते प्रोटेक्शन आहे. आजही आमच्या कितीतरी मेंढपाळ बांधवांवरती हल्ला अत्याचार होता, कितीतरी महिलांवरती अत्याचार. फडणवीस साहेब, त्यानंतर शिंदे साहेब, त्यानंतर सुमित्रा पवार मॅडम, अंत पाहू नका. मोदी साहेब, अमित शाह साहेब, अंत पाहू नका. जे आहे ते देऊन टाका. कसं द्यायचं ते आम्ही सांगितले. त्याची बंद करा. नाहीतर आता मी तर आंदोलनात आहे, परंतु इथनं पुढचं जे आंदोलन असेल खूप सिस्टमॅटिक असेल, ते तुम्हाला न परवडणार असेल ना. कुणी भरवलंय तुम्हाला सांगतो, ते मधुकर पिक्चर नावाचे आमदार होते साहेब. शरद पवारांनी त्यांना सांगितलं की बाबा हे जर आले धनगर एसटी मध्ये तर पश्चिम महाराष्ट्राने आमचं फार डोकं आऊट करून सोडतील. इकडे ते आमदार वगैरे बनतील, काय की बारामती वगैरे इकडे आमचे धनगर बांधवले पश्चिम महाराष्ट्रात. आणि हे जर एसटी मध्ये घुसले तर कचाकच आरक्षित होतील या सगळ्या जागा. आणि पवारांना राजकारण कधी करायचं, म्हणून त्यांना हे आदिवासींच्या काही आमदारांचे कान भरले आणि त्यांना आमच्या पुढे हे सोडले. आता आदिवासींनाच कळा नाही की आम्ही धनगरांना विरोध करतो. त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती की नेत्याच्या नादी लागू नका. नेते कायम गंडवतात, आम्हालाही गंडवतायत, तुम्हालाही गंडवतायत, आपल्यातले आपल्यात भांडणं लावतात. उलट जर आम्ही मध्ये गेलो तर आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री होईल ना. दीपक बोराडे म्हणायचे या आझाद मैदानावर एक तर धनगर आरक्षण सर्टिफिकेट घेऊन जाईल, नाही माझी डेड बॉडी जाईल. दीपक बोराडेंची डेड बॉडी नाही दिली सर, परंतु मला खूप वाटते आपल्या समाजाला की त्यांची सासऱ्यांना खुशी लावून देते. म्हणजे बोराडेंची डेड बॉडी नाही गेली, पण बोराडेंच्या घरातली डेड बॉडी गेली ना. आणि हे सांगायला आम्ही तिकडे गेलोय तर आम्हाला एक 2 तास वेट करायला होती. ही आमची लायकी. 70 वर्षापासून लढतोय. माझा आजा लढला, माझा बाप लढला, मी लढतोय. आता नाही भेटलं तर आमचा नातू पण लढेल. आपण पाहिलं असेल की गेले 15 दिवस जे आहे ते धनगर समाजाचं जे आरक्षणाचा एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा होता तो आझाद मैदानात गाजत होता. अखेर काल जे आहे ते आंदोलन मागे घेतलं आहे. पण या आंदोलना दरम्यान आझाद मैदान आणि विधान परिषद विधानसभा असेल अधिवेशनाच्या दरम्यान जे काही बैठक झाली या संदर्भात आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत गणेश केसकर आहेत, अनिल जोरे सर आहेत. नेहमी ते सोशल मीडियावरनं ऍक्टिव्ह असतात. गणेश जे आहेत ते अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कशा पद्धतीने हे सगळं धनगर समाजाचं जे आंदोलन आहे ते चाललं आहे आणि काल मंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत नेमकं काय घडलं या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. गणेश, पहिलं मी तुमच्याकडे येतो. का 15 दिवस जे आझाद मैदान आंदोलन सुरू होतं त्या संदर्भात काय सांगाल, आणि काल तुम्ही शिष्टमंडळ एक अधिवेशनात भेटायला देखील गेला होता, काय सांगाल यावर? सर्वांना जय मल्हार. मी आर्किटेक्ट गणेश केसकर, धनगर आरक्षण उपोषण करता. गेल्या 70 वर्षाचा हा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या 10 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उपोषण चाललं होतं. त्या 10 दिवसामध्ये मला वाटतं 4-5 आमदारांनी आम्हाला तिथे भेट दिली. भेट देऊन आमचे प्रश्न समजून घेतले. काही आमदारांनी ते सभागृहात मांडण्याचाही प्रयत्न केला, त्यांना तिथं आमचा आवाज उठवला. आणि फक्त पण सभागृहात प्रश्न मांडून ते सॉल्व्ह होत नाहीत. याच्या अगोदरही सभागृहात खूप दिवस झालं प्रश्न मांडले गेलेले आहेत. कधी ते चुकीच्या पद्धतीनं मांडले गेले, कधी ते बरोबर पद्धतीनं मांडले गेले. परंतु ज्यावेळेस प्रश्न मांडलेत त्याच्यावर त्या मंत्र्यांना कधी उत्तर देताना आपण बघितलं नाही. प्रश्न मांडल्यावर आम्ही खुश होतो का तर कोणतरी आमच्याबद्दल बोललं. पण आता धनगर समाजाला फक्त खुश होऊन चालणार नाही, तर त्याचा पाठपुरावा करून त्याच्या पुढे उत्तर काय भेटलं हे करणं गरजेचं आहे. तर त्यात आम्ही इथून पुढे काम करूच. त्यानंतर आपण जर बघितलं असेल 10 दिवस खूप हेळसाण सुद्धा आमच्या समाजाची झाली. एवढा मोठा 2 नंबरचा महाराष्ट्रात धनगर समाज आहे आणि तो ज्यावेळेस आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करायला येतो, त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी आझाद मैदानावर येतो, त्यावेळेस किती हेळसाण करावी लागली. 9 वाजले की तुम्ही मैदानात जावा, 6 वाजले की तुम्ही मैदानाच्या बाहेर यावा. जर अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी पानपोई जर तिथं जवळ नसते तर आमची तर हेळसाण किती होते. फुटपाथवर लोक झोपली, फुटपाथवर बसली. ही एवढी हेळसाण करण्याची म्हणजे करायला आम्हाला कुणी भाग पाडलं? या सरकारने पाडलं. तरी पण आम्ही कायदा सुव्यवस्था राखत, हेळसाण सहन करत, आमच्यावर होणारा अन्याय सगळा सहन करत आझाद मैदानावर बसलो, रोज बाहेर गेलो, आत आलो आणि आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जे जे करायला लागेल ते सगळं केलं. दीपक बोराडेंनी खूप चांगल्या पद्धतीने उपोषण करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अखेर कोणच लक्ष देत नाहीत. अखेर कालच्या दिवशी बैठक लावली.
विधिमंडळामध्ये बैठक लावल्याच्या नंतर मी स्वतः त्या बैठकीला होतो आणि याच्या अगोदर कितीतरी ज्या बैठकी झाल्यात धनगर आरक्षणावर, एक उपोषण करता म्हणून त्या बैठकींना हजर राहण्याचं सौभाग्य मला लाभलं होतं. आणि ज्यावेळेस आम्ही त्या बैठकींना हजर राहिलो त्यावेळेस परखडपणे जी धनगर आरक्षणाची जी काही बाजू आहे ते आम्ही मांडायचा प्रयत्न सुद्धा केला आणि कालही केला. आता खरं मला एक कळत नाहीये सर, सगळ्यात जास्त उपोषणकर्ते या धनगर समाजामध्ये आहेत आणि आम्हाला कायम 15-16 दिवस उपोषण करायला लागतं आणि 15-16 दिवसाच्या नंतरनं आमची बैठक लागते. पहिल्या 2-3 दिवसातच बैठक लागली पाहिजे पण ती लागत नाही, कायम हेळसांड होते. आता काल बैठक लागल्याच्या नंतरनं आम्ही ज्यावेळेस त्या ह्याच्यात गेलो ह्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ म्हणून, तर तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं 1 तास वेट करायला लागला. म्हणजे एक माणूस उपोषणाला बसलाय. दीपक बोराडे म्हणायचे की या आझाद मैदानावर वरून एकतर धनगर आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊन जाईल नाहीतर माझी डेड बॉडी जाईल. दीपक बोराडेंची डेड बॉडी नाही गेली सर, परंतु मला दुःख वाटते आता सांगायला की त्यांचे सासऱ्यांना काल फाशी लावून घेतली. म्हणजे बोराडेंची डेड बॉडी नाही गेली पण बोराडेंच्या घरातली डेड बॉडी गेली ना. आणि हे सांगायला आम्ही तिथं गेलोय तर आम्हाला 1-1, 2-2 तास तुम्ही वेट करायला होता. ही आमची लायकी, या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगर समाजाची ही लायकी, तुम्ही किती हिनवणार आहे आम्हाला अजून? म्हणजे आरक्षणासाठी आणखी एक बळी जे आहे ते दीपक बोराडेंचे सासऱ्यांचा घेतला गेला असं म्हणावं लागेल सरकारने. 100% सर. एक बळी तुम्ही म्हणताय, एक नाही सर, असंख्य. काउंट सुद्धा नाहीये सर, काउंट सुद्धा लागत नाहीये. एवढ्या आमच्या धनगर बांधवांनी, माझ्यासारख्या तरुण पोरांनी, ज्याचं वय असतं करिअर बनवायचं, ज्याचं वय असतं पुढे जाऊन काहीतरी करायचं, त्याने फाशी लावून घेतली सर. त्याने स्वतःला जाळून घेतलं सर. माझ्या स्वतः समोर पंढरपूरला उपोषण करताना कितीतरी जणांनी विष प्राशन केलं सर आमच्या समोर. आणि काल एक बळी गेला परत. फक्त बळीच नाही चालले, बळी तर दिसतायत गेलेले, पण त्यांनाही काय भेटत नाहीये. त्यांच्या कुटुंबांनी ज्या पोरांनी धनगर समाजाला आरक्षण भेटावं म्हणून बळी दिले, त्यांच्या कुटुंबाला काय दिले यांना? नोकऱ्या दिल्या, पैसे दिले, त्यांची जबाबदारी घेतली का? आमची मतं नाही घेत तुम्ही. बळी गेले. आमच्यासारखे उपोषण करते उपोषण करून करून किडन्या खराब केले. अहो आमचे बारामतीचे उपोषण करते चंद्रकांत वाघमोडे उपोषण करून पोटात त्यांना किडे झाले पोटात, त्यांना दर महिन्याला दवाखान्यात जायला लागतं. कोण पैसे देत आहे? सर्वसामान्य घरातला कुटुंबातला तो धनगर बांधव आहे आमचा. ह्याचा विचार कधी होणार आहे का नाही मला कळत नाहीये सर. काल बळी गेला. मला सांगा, जर माझे वडील किंवा माझे सासरे म्हणजे वडीलच असतात, वडील वारलेत आणि मी उपोषणाला बसलोय, काय अवस्था असेल हो त्यांची? पण कुठली सहानुभूती हे सरकार दाखवत नाहीये. काय पाहिजे यांना? तो मोठी गर्दी आणा. अरे 70 वर्ष गर्दीच दाखवत होतो, मग तरी तुम्हाला कळत नाहीये किती गर्दी दाखवायची? बरं, गर्दी दाखवायचं कॉम्पिटिशन चाललंय का? या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, हा देश संविधानिक पद्धतीनं, लोकशाही पद्धतीनं चालवला जातो. त्यात एका जरी माणसाचं बरोबर असेल, संविधानिक पद्धतीनं त्याची मागणी बरोबर असेल, तर त्याला न्याय देणं साहजिक आहे, त्याला न्याय दिला पाहिजे. परंतु तुम्ही काय म्हणता? 50,000ची गर्दी आणा, 1 लाखाची गर्दी आणा, तर आम्ही तुम्हाला भेट देऊ. एवढा माजुरडेपणा, एवढा माज सरकारला? किती माज दाखवताय तुम्ही आणि कुणाला दाखवताय? आमची थोडी भोळी बाबडी लोक आहेत, तर त्यांना राजकारण कळत नाही जुन्या लोकांना. कारण की आमचा जन्म, माझा बाप मेंढपाळ आहे सर, माझा जन्म त्या पालात झालाय. आमची बकरी वायदेशला असतात. ह्यांना राजकारण कसं कळणार आहे? पण आता त्यांची पोरं शिकली, त्यांना आम्हाला शिकवलं, आम्हाला राजकारण कळायला लागलं. त्यामुळे इथून पुढच्या काळात सर आरक्षण नाही तर मत नाही, या सगळ्या गोष्टी मलाही माहिती, लय जणांनी बोलल्यात, पण आता खरंच आम्ही करून दाखवू दे. आता तुम्ही काल शिष्टमंडळाला देखील भेटायला गेला होतात अधिवेशनात, तर तिथे नेमकी काय चर्चा झाली मंत्र्यांसोबत? ज्यावेळेस आम्ही कोणत्या मंत्र्यांची भेट घेतली होती? येस, आम्ही तिथं ज्यावेळेस गेलो साहेब, तर गिरीश महाजन साहेब त्यांच्या बरोबर आमची बैठक लावली होती. आमचं म्हणणं होतं की थोडा रिस्पेक्ट ठेवून आमची सीएम साहेबांबरोबर बैठक लावा, पण गिरीश महाजन साहेबांबरोबर बैठक लावली. तर बैठक लावल्याच्या नंतर 3 जणांचं त्यांच्यावर काहीतरी बोलणं झालं एका रूम मध्ये, आणि ते म्हणले ठीक आहे, तुम्ही जी काय मागणी केल्या तर त्या मागण्या त्यांना मान्य आहेत, तुम्हाला पत्र भेटेल आणि जावा तुम्ही उपोषण सोडा.
आता हे झाल्याच्या नंतर ना आम्ही जे 10 जण गेलतो तिथं शिष्टमंडळ म्हणून, हम्म. त्यांना काय कळेच ना की नक्की झालंय काय. अरे आम्ही चर्चा करायला आलोय ना, तर चर्चा झाली पाहिजे. नाही नाही म्हणले तुम्हाला पत्र दिलंय ते होईल. मग मी ज्यावेळेस पडळकर साहेबांशी, त्यानंतर आमचे सभापती शिंदे साहेबांशी बोललो, राम शिंदे साहेबांशी, त्यावेळेस साहेब म्हणले ठीक आहे आपण बसून चर्चा करू. आणि मग आम्ही एका केबिन मध्ये बसल्याच्या नंतर आम्ही आमचे प्रश्न तर मांडलेच तिथं, कायमच मांडत आलो आणि इथनं पुढेही मांडणार. आम्ही ज्यावेळेस तिथं प्रश्न मांडले त्यानंतर फक्त आम्हीच, आमच्या समाजाचेच नेते मंडळीना आम्ही सगळे होतो तिथं, आम्ही हाही प्रश्न केला सर. 70 वर्षापासून लढतोय, माझा आजा लढला, माझा बाप लढला, मी लढतोय, आणि आता नाही भेटलं तर आमचा नातू पण लढेल, आमचं पोरग पण लढेल, परंपरा जी आहे ती चालू चालत आलंय. तर मी त्यांना प्रश्न विचारला की उपोषण धनगर आरक्षणावर चाललंय, बरोबर आहे का नाही. तर धनगर आरक्षणावर उपोषण आलंय तर त्याच्यावर सोल्युशन काढा ना, त्याच्यावर सोल्युशन द्या. आता धनगर अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत हे सांगून सांगून महाराष्ट्रभर दौरे केले ना गोपीचंद पडळकरांनी, तुम्हाला माहितीये. पण ते धनगर आहे, धनगर असा मुद्दा मध्यंतरी पुन्हा आला होता, त्यावरनं कोर्टात केस पण होते. आणि सर आपण यावरती त्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होतात. नक्की काय हे प्रकरण होतं, काय सांगाल यावरती? पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. मी इंजिनियर अनिल थोरे, धनगर आरक्षण अभ्यासक म्हणून गेली 7-8 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि विशेष करून गणेशदादांनी ज्याचा उल्लेख केला, पंढरपूरच्या आंदोलनापासून ग्राउंडवरती सुद्धा काम करते. आपण आता जो प्रश्न विचारला की मध्ये धनगर आणि धनगड हा विषय काय आहे, तर माझ्या समोर ही मी तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे, तुम्ही पाहू शकता की आमच्यातलेच आम्ही महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती. आणि त्या रिट पिटिशन मध्ये आमचं म्हणणं काय होतं की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत. आणि जेव्हा एखादी जात किंवा जमात अस्तित्वात नसेल तर प्रेसिडेन्शियल ऑर्डर जे आहे बसवलिंगप्पा जजमेंटच्या नंतरचं, त्या जजमेंटनुसार कोणत्याही जाती जमाती जी अस्तित्वहीन आहे त्यांना SC किंवा STच्या यादीमध्ये ठेवता येत नाही, कारण अस्तित्वहीन जमातीला तुम्हाला आरक्षण देता येत नाही. आणि इट इज व्हेरी मच क्लिअर इन दॅट बसवलिंगप्पा जजमेंट. आणि बसवलिंगप्पा जजमेंट जसं गणेशदादांनी सांगितलं, इट इज 5 बेंच जजमेंट विच इज ॲज गुड एज लॉ. म्हणजे जर आपण म्हणतो वारंवार की हा देश लोकशाहीनुसार चालतो, संविधानावर चालतो, मग गेल्या 70 वर्षांमध्ये हा या धनगरांवरती होणारा अन्याय वारंवार का होतोय, यांना ह्या धनगरांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून का रोखलं जाते. तर त्याच्यामुळे आम्ही ते कोर्टात गेलो होतो. आणि त्या कोर्टाचं जजमेंट सुद्धा माझ्याकडे आहे. हे ते 120 पानाचं जजमेंट आहे. ठीक आहे. या 120 पानाच्या जजमेंटमध्ये जर तुम्ही हा पॅरा 136 वाचाल, यामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे त्या जज साहेबांनी की जे खिलारे, आता हे खिलारे कोण आहेत ते तुम्हाला जाणीवपूर्वी इथं का दाखवायचं, कारण तुमच्या माध्यमातून आमच्यातले बरेचसे लोक अजून आहेत ज्यांना संभ्रम आहे. तर त्या खिलारे हे मूळचे धनगर आहेत. तर त्यांचा जो मूळ व्यक्ती आहे नामदेव तानाजी खिलारे, बरोबर. तर हे तुम्ही वाचा. यामध्ये काय दिलंय की त्यांचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्या दाखल्यामध्ये इथं स्पष्ट लिहिलंय, जात राख्यांना धनगड हा शब्द वेगळ्या शाईत व वेगळ्या अक्षरात लिहिल्याचे दिसते. त्यानंतर पुन्हा त्याच्यातच सेकंड असं TC म्हणून आहे, त्यांच्यामध्ये असं लिहिलंय की धनगड हा शब्द वेगळ्या शाईत व वेगळ्या अक्षरात लिहिल्याचे दिसून येते. आता हा रिपोर्ट कुणाचा आहे तुम्ही वाचू शकता इथे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद. म्हणजे हा रिपोर्ट दिलेला कोणी आहे, शासकीय अधिक कर्मचारी आहेत किंवा शासकीय डिपार्टमेंट आहे. ते स्वतः सांगतायत त्यांच्या स्क्रुटिनी रिपोर्टमध्ये की त्या खिलारेच्या TC वरती, म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जिचे धनगर शब्द आहे तो रच्या जागी ड केलाय, आणि तो त्यांनी स्पष्ट केला, हे क्लिअर आहे. आणि ह्याच खिलाऱ्यांना व्हॅलिडिटी दिली यांच्या कुटुंबातल्या 6 लोकांना. मग ती व्हॅलिडिटी कोणी दिली, ह्याच पुन्हा समितीने दिली, ती पूर्ण गव्हर्नमेंट बॉडीच आहे. म्हणजे आणि त्या एका 6 सर्टिफिकेटमुळे आमची ही पूर्ण केस आम्ही हरलो गेलो. बघा, आता तो TC देणारा व्यक्ती सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, त्यानंतर त्याला व्हॅलिडिटी देणारा सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. मग जर तुम्हाला माहिती आहे की ह्या महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाही, कारण या सरकारमधल्याच लोकांनी प्रतिज्ञापत्रावरती लिहून दिलेले 3 वेळा की या महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत. मग जर तुमचेच अधिकारी, तुमचं डिपार्टमेंट धनगड अस्तित्वात नाही पण म्हणतायत, आणि कोर्टामध्ये तोच धनगड उभा करून आमच्या विरोधामध्ये तोच धनगड ते खिलाऱ्यांचं 6 जणांचं व्हॅलिडिटी उभं करून हे आमचं जजमेंट आमच्या विरोधात डिसमिस करून घेतलं जातं. पण याच्यावरती कधी ते खिल्लारे बंधू आहेत
त्यांच्यासोबत कधी चर्चा झाल्या? नाही, त्यांच्यासमोर चर्चा झालेली आम्हाला हे माहिती होतं की बाबा, पण आमचं म्हणणं काय की सरकारने सर्टिफिकेट कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिले. सरकार स्पष्ट म्हणते ना की बाबा ह्या महाराष्ट्रात धनगर अस्तित्वात नाहीयेत. आणि मग ते त्या एका गोष्टीवरती हे जेव्हा कोर्ट केस डिसमिस झाली, त्याच्यानंतर गणेश दादा, योगेशजी धरम यांनी पंढरपूरचं आंदोलन संपल्यानंतर ते संभाजीनगरला गेले, ह्या जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या समोर. आणि तिथे सुरुवातीला बिचारे हे गेले तेव्हा अक्षरशः रस्त्यावरती झोपले, लोकही नव्हती. पण तिथे 8 दिवस यांनी तग धरून अक्षरशः तिकडचा जो परिसरातले लोक आहेत, पूर्ण तो संभाजीनगरच्या परिसरातल्या तिथले विशेष करून बिडकींच्या महिला वगैरे, यांनी त्या अक्षरशः त्या ऑफिसमध्ये पूर्ण मोर्चा काढून ते इनव्हॅलिड सुद्धा केले. म्हणजे तुमच्याच ऑफिसरनी दिलेले तुमचे दाखले सुद्धा इनव्हॅलिड झाले, म्हणजे ते बोगसच होते. कारण तुम्हीच म्हणताय सगळं. म्हणजे ह्या मागे आमचा स्पष्ट आरोप आहे की फक्त आणि फक्त धनगरांना खेळवायचं, प्रत्येक वेळेला वेळ मारून नेण्यासाठी. सुरुवातीला त्यांनी टीस आणलं, त्याच्यामध्ये काही वर्ष घालवली. त्याच्यानंतर आमच्याच मधल्या सुधाकर शिंदे समितीच्या नावाखाली 6-7 लोक आणले, त्यांची अभ्यास समिती निवडली, ते पण आमचेच लोक. त्याचाही अभ्यास समितीचा रिपोर्ट सरकार म्हणते, सुधाकर शिंदे समिती म्हणते आम्ही रिपोर्ट सादर केला. आमच्यातल्या सगळ्या युवकांनी आम्ही आरटीआय टाकलं ओबीसी डिपार्टमेंटला, बहुजन मागास डिपार्टमेंटला, आणि म्हटलं की आम्हाला सुधाकर शिंदे समितीचा अहवाल चिप्रत पाहिजे. आम्हाला लेखी उत्तर आमच्याकडे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला सुधाकर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. म्हणजे फक्त प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त ते आंदोलन दाबण्यासाठी किंवा आंदोलन शांत करण्यासाठी वेळ मारून नेलेली. आणि जसं आता गणेश दादांनी उल्लेख केला, कालच्या मीटिंगमध्ये अनफॉर्च्युनेटली माझं काही दुसरं वकिलांची मीटिंग असल्यामुळे मला तिथे येता आलं नाही. पण जसं गणेश दादांनी सांगितलं, तिथे आमचेच काही लोक आमच्या लोकांना दाबतायत. हे कितपत चालायचं? आणि जसं यांनी सांगितलं, वी आर द 4th जनरेशन ऑफ धनगर कम्युनिटी, आणि आम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहोत. आमचं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब, तुमच्यामुळे आज पुन्हा एकदा या धनगर समाजाच्या दीपक भाऊंच्या सासऱ्याचा खून केलाय तुम्ही. मी बळी म्हणणार नाही, खून केलाय. आणि असे किती खून तुम्ही या धनगरांचे केलेले आहेत गेल्या 70 वर्षात. कितीतरी आमच्या IAS IPS मुलांचा कोटा तुम्ही राखून ठेवलेला आहे. कितीतरी आमचे आमदार खासदार झाले असते, ते तुमच्यामुळे झालेले नाहीयेत. कारण हा संविधानिक हक्क आहे, कॉन्स्टिट्युशनल आमचं ते प्रोटेक्शन आहे. आजही आमच्या कितीतरी मेंढपाळ बांधवांवरती हल्ला अत्याचार होता, कितीतरी महिलांवरती मध्ये त्या एका महिलेचा बिचारीचा हात छाटला होता. जर आज आम्हाला एसटीचं रिझर्वेशन मिळालं असतं तर कोणाची हिंमत झाली असती का मला सांगा त्या महिलेला हात लावायची? बाय डिफॉल्ट आम्हाला त्या एसटीच्या प्रोव्हिजनमुळे अॅट्रॉसिटीसाठी प्रोटेक्शन मिळालं असतं. आणि आमचा लढा तो आहे. आणि तुम्ही स्पष्ट सांगा ना एकदा की बाबांनो, ठीक आहे, तुमचं सगळं म्हणणं बरोबर, अभ्यास ओके, तुमचं वकिली ओके, सगळं काही, पण आम्हाला तुम्हाला देता येत नाही. बिकॉज अल्टिमेटली एकदा ज्या समाजाचं सुप्रीम कोर्टाने 3-3 वेळा नाकारलं, त्या तुम्ही जनरेट्या पुढे जे नाहीये ते पण तुम्ही मिळवून दिलं. वी आर नॉट अगेन्स्ट दॅट, अभिनंदन आहे त्यांचं. पण आम्ही तर कॉन्स्टिट्युशनली फाईट करतोय. मग तुम्ही एकदा स्पष्ट म्हणा की आम्हाला नाही देता येत, आम्ही आमच्या गोष्टी करू. कारण आज यांनी जसा उल्लेख केला, आज मी पण एक प्रोफेशनल पर्सनॅलिटी आहे, मी स्वतः फॉरेन रिटर्न आहे, मला गरज नाही आहे सगळ्या प्रक्रियेमध्ये याची. पण आमची तळमळ त्याला आमचं दिसतंय, 70 वर्ष आमच्या अन्याय झालंय आणि हे वारंवार खेळवलं जाते. तर माझी आपल्या माध्यमातून आमच्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की हा लढा आता अतिशय, म्हणजे जी काही ही 4थी पिढी आहे, सोशल मीडिया, त्याच्यामुळे खूप मोठा अवेअरनेस झालाय. याच्या पुढे पुन्हा दीपक भाऊ आता लवकरच त्यांचे आता उपचार घेत आहेत, ते लवकर बरे होऊन पुढच्या दिशा देतीलच. परंतु यापुढे जो लढा उभा राहील ना, तो न भूतो न भविष्यात असा लढा राहील. आणि त्यामध्ये आमच्यासारखे तरुण आता हे सगळ्या गोष्टी हातात घेतील. त्यामुळे धनगर आणि धनगड हा विषय संपलेला आहे. धनगड ह्या महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, हे सरकारने मान्य केले. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आता काल त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वतोपरी आम्ही तुम्हाला कोर्टात सहकार्य करू, तर वी आर वेटिंग अँड वॉचिंग इट. 2 तारखेला काय केस? 2 एप्रिलला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जे आमचे SLP दाखल केले त्याची डेट आहे. आणि त्याच्यामध्ये पाहूया की हे जसं बोलतात, कारण बोलतात तर 12 वर्षापासून बोलतात फडणवीस साहेब, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, आजपर्यंत ते त्यांनी कंप्लीट केलेलं नाही. आणि त्यांनाही माहिती आहे की ही जमात एवढी प्रामाणिक आहे की त्यांनी शब्द दिले ते पाळतात. आणि तुम्ही काय आता म्हणजे ते खेळ लावला का की पहिले 60 वर्ष काँग्रेसनी फसवलं, तर तुम्ही 12 वर्ष झाले म्हणजे अजून तुम्ही काउंटडाऊन करताय का? तो वेळ आता संपलेला आहे. तुम्ही जर नाही दिलं तर आम्ही याच्या पुढे आरक्षण नाही तर मत नाही, ह्या पद्धतीने याच्या पुढचं येणाऱ्या काही प्रत्येक काळामध्ये जे काही इलेक्शन्स येतील, आमच्या मधल्या सगळा सुशिक्षित बांधव रस्त्यावर उतरेल आणि तो हा एकच अजेंडा घेणार, आरक्षण नाही तर मत नाही. कारण बाकी आम्हाला काही नको,
बाकी कोणी म्हणेल की जे आदिवासी ना ते धनगरांना किंवा आम्हाला वसतिगृह द्या, अमुक द्या, म्हणजे अरे एसटीचं आरक्षण मिळालं की बाय डिफॉल्ट आम्हाला मिळणारच आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवतात ते आता. त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं काही नको. आमचं संविधानिक हक्काचं जे आरक्षण आहे ते द्या, आणि नसेल देत आहेत तसं स्पष्ट सांगा की आम्हाला ह्या अडचणी आम्हाला देता येत नाही. एक मुद्दा आम्हाला वारंवार सांगितला जातो की नाही तुमचे आमदार खासदार नाहीयेत. अरे तुम्ही जर आम्हाला ती प्रोव्हिजन दिली, द मोमेंट यू गेव अस दॅट एसटी रिझर्वेशन स्टेटस, आमचे आमदार खासदार का नाही होणार आहेत? तुम्ही तो आमचा हक्क हिरावून घेतलाय ना. आणि राहिला प्रश्न, तुम्ही मला आदिवासींबद्दल काही म्हणायचं नाहीये, ते पण आमचे जमात बंधूच आहेत, कारण त्यांचा सुद्धा जंगलाशी संपर्क येतो. मला एक फक्त डॉक्युमेंट तुम्हाला दाखवायचंय की ही इंडिया गव्हर्नमेंटची एसटीची ऑर्डर आहे, महाराष्ट्रासाठी मी दाखवतोय. त्यामध्ये एकूण 47 जमाती आहेत, बरोबर. आणि त्यांचे एक अभ्यासक आहे, ते वारंवार म्हणतात की या ऑर्डर मध्ये जसं तुम्ही दिले तसं वाचा. ठीक आहे, हे मराठी एक डॉक्युमेंट आहे, एका व्यक्तीचं मला वाटतं 49 डॉक्युमेंट आहे. त्याचं नाव काय तुम्ही उल्लेख केला, वाचा तिथे नाव मराठीत लिहिले बघा. प्रधान आहे, प्रधान, बरोबर की नाही, लक्ष्मण गणे प्रधान. आणि ही एसटीची यादी आहे. ह्या एसटीच्या यादीमध्ये त्या कम्युनिटीचं नाव काय आहे तुम्ही बघा, PARDHAN आहे, म्हणजे ते प्रधान आहे, हे प्रधान आहे. मग जर तुम्ही म्हणता की SC ST ची ऑर्डर जशी आहे तशी वाचा, मग ह्या व्यक्तीला एसटीचा कसा काय दाखला दिला गेला, ज्याच्या मराठीमध्ये त्याचा प्रधान आहे, PRA यायला पाहिजे, पण एसटीच्या यादीमध्ये तर PRDHAN आहे असं. आणि अजून माझ्याकडे अजूनही दाखवणार त्यांचे मधुकर पिचड साहेब, जे माजी मंत्री राहिलेत, एसटीचा स्टेटस घेऊन आदिवासी मंत्री होऊन गेले. यादीमध्ये काय आहे 29 नंबरला एसटीच्या, कोळी महादेव, हे त्यांचं डॉक्युमेंट आहे. त्याच्यात काय लिहिलं तुम्ही स्पष्ट बघा, महादेव कोळी म्हणतायत. म्हणजे इतकं भोगसपणा. आणि ह्या 47 जमाती ज्या एसटीच्या आजच्या यादीमध्ये आहेत त्यातल्या 2 लुप्त झाल्यात. त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही धनगड तिथे क्लेम जो आहे तो DHN GAD आहेच नाही ना, सरकारने मान्य केलं, आम्ही पण म्हणतोय धनगड रद्द झालेत. त्यामुळे सरकारची इच्छाशक्ती असेल तर हा एका दिवसाचा विषय आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो. दादा तुम्ही सुद्धा किल्लारे बंधूंना भेटला आहात, तर त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया होती किंवा काय हे आहे त्यांची? विषय काय होता माहिती का सर, की ज्यावेळेस 1985च्या अगोदर आम्ही म्हणजे VJNTचं आम्हाला आरक्षण पण नव्हतं. ठीक आहे, त्याच्या अगोदर आमचे जे काही मेंढपाळ बांधव होते त्यांना जर एखादं आम्ही मेंढपाळाचा व्यवसाय करतोय असं जरी तहसीलदारकडे एखादं हे दिलं डॉक्युमेंट, तरी आम्हाला ते एसटीचे लाभ वगैरे भेटायचे. ठीक आहे, आणि आमच्यातलेच काही लोक होते, त्यांना खाडाखोड करून धनगडचे सर्टिफिकेट काढून त्याचा उपभोग पण घेतलाय, असं नाही की नाही घेतला. नंतर ज्यावेळेस काही आदिवासी लोकांच्या हे लक्षात आलं त्यावेळेस एक GR काढला आणि ते बंद केलं. ठीक आहे, आता बंद केल्याच्या नंतर जे आमचे खिल्लारी कुटुंब होते त्यांनी हे काढलं होतं, आणि काढल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये फक्त जे खिल्लारे होते ह्यांना फक्त ते कास्ट व्हॅलिडिटी करून घेतलं होतं. आता व्हॅलिडिटीला खूप महत्व आहे, तुम्हाला माहिती आहे. कास्ट सर्टिफिकेट पेक्षा व्हॅलिडिटी झालं म्हणजे ते फायनल त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आता ते काढल्याच्या नंतर त्यांच्या घरातले 3 लोक सरकारी नोकरीमध्ये पण होते. ठीक आहे, सरकारी नोकरीमध्ये असल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर आम्ही बोललो, पण तेही आम्हाला म्हटले की जर आमच्या एक्सेप्ट करण्यानं जर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगर बांधवांचा जर फायदा होणार असेल तर आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते लिहून द्यायला तयार आहे. आणि म्हणून मग त्या खिल्लारे कुटुंबियांनी आम्हाला ऍफिडेव्हिट लिहून दिलं की आम्ही मूळचे धनगरच आहोत, धनगड नाही आहोत, आणि आम्ही ते चुकून हे सर्टिफिकेट काढलेलं आहे, हे त्यांना ऍक्सेप्ट केलंय. आणि ते कोर्टात आम्हाला त्यांना दिलंही होतं. परंतु ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये ते ऍफिडेव्हिट सुद्धा आम्ही दाखवलं तरी पण जजनं ते कन्सिडर केलं नाही, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे जे काही कास्ट व्हॅलिडिटी होते ते समोर आणले ना, आम्ही केस हारलो. आता ते कास्ट व्हॅलिडिटी रद्द करायला आमचे ईश्वरजी ठोंबरे असतील, त्यानंतर आमच्या अमरावतीचे एक साहेब आहेत, ते हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी कितीतरी दिवसापासून तिथं प्रयत्न करत होते, आणि त्यांना तिथं हेअरिंग चालल्या होत्या, सगळं चाललं होतं, आमची कोर्टात केस चालू होती. आणि केस चालू असताना त्या बाईला वारंवार आम्ही सांगत होतो, ते संगीता चव्हाण मॅडम होत्या तिथं, त्यांना वारंवार सरकारी सांगत होतं, आम्ही सांगत होतो की ते तात्काळ रद्द करा. परंतु ती सुट्टीवर जायची, कुठं जायची का, तर शेवटच्या टप्प्यात केस आम्ही हारलो, मग ती तिथेही झाली. आणि मग
ते हजर झाल्याच्या नंतर ना तोपर्यंत आम्ही केस हारलो होतो, कारण की ते तिथं दाखवले गेले कास्ट व्हॅलिडिटी. आता एक कास्ट व्हॅलिडिटी दाखवल्याच्या नंतर एकदम निराशा आली, कारण की 10 वर्ष केस चालली होती. महाराष्ट्रातल्या मेंढपाळ बांधवांना दरी खोऱ्यात मेंढरं चारत चारत 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये असे देऊन देऊन ती केस आम्ही चालवली 10 वर्ष, आणि या कास्ट व्हॅलिडिटीमध्ये आम्ही ते हारलो. आता हारल्याच्या नंतर एक नाराजी सर्वत्र पसरली, परंतु ज्यावेळेस ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर ना आम्ही ठरवलं. बर, दुसरा एक विषय मला तुम्हाला असं सांगायचा आहे की एक कन्फ्युजन आहे जमातीमध्ये. आम्ही कोर्टामधून धनगर आरक्षण नाही मागत आहे, आम्ही कोर्टामध्ये हे प्रूव्ह करतोय की या महाराष्ट्रामध्ये धनगड एकही नाही. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस हे धनगड एकही नाही हे महाराष्ट्रामध्ये प्रूव्ह झाल्याच्या नंतर ना मग आम्ही कोर्टाला असं विचारतोय, मग 36 नंबरला कोण आहे तुम्ही सांगा. आणि मग कोर्ट सुद्धा बघतंय की क्लेमेंट जमात कोण आहे, तिथं क्लेम कोण करतंय. बरं, त्याचे क्लेम करण्याचे 36 नंबरलाच का आम्ही क्लेम करतो, त्याचे डॉक्युमेंट पण आमच्याकडे आहेत. बरोबर आहे, ते डॉक्युमेंट महाराष्ट्र शासनाचे आहेत. महाराष्ट्र शासनाने GR वगैरे काढून जे विभाग असतात त्यामध्ये त्या लिस्ट प्रसिद्ध केलेल्या असतात. त्या लिस्टमध्ये 36 नंबरला मराठीमध्ये धनगर लिहिलंय, आणि म्हणून ते आम्ही क्लेम करतोय तिथं. आणि मग क्लेम केल्याच्या नंतर जसं जोरे साहेबांनी सांगितलं की बसवलिंगप्पा वर्सेस डी मुनिचेन्नप्पा ही जी केस आहे, या केसचा जो निकाल होता तो 5 जजच्या बेंचने दिला होता, आणि त्यांच्या सिमिलर आमची केस असल्यामुळे महाराष्ट्रातली त्या केसचा बेस घेऊन आम्हाला कोर्ट या महाराष्ट्र सरकारला आदेश देऊ शकतं की हा ठीक आहे की धनगड आता अस्तित्वात नाहीत, जे आहेत ते धनगर आहेत, आणि 36 नंबरला क्लेमेंट जमात ही धनगर असल्यामुळं तुम्ही तात्काळ यांना एक सेकंडही वाया न घालवता STचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. आणि ह्या आशेवर आम्ही धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द केले संभाजीनगरमध्ये. आणि हे रद्द करून आल्याच्या नंतर ना आम्ही मुंबईला आम्हाला वाटलं की फडणवीस साहेब म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, पण पहिली कॅबिनेट मध्ये नाही तर एकनाथ शिंदे धडाधड निर्णय घेत होते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर, तर शेवटच्या कॅबिनेट मध्ये तरी देतील म्हणून आम्ही संभाजीनगरवरनं धनगड कॅन्सल करून मुंबईला आलो. मुंबईला आल्याच्या नंतर आमच्या वाक्षताई कळंबोलीमध्ये उपोषणाला बसल्या होत्या, आणि कळंबोलीला उपोषणाला बसल्याच्या नंतर आम्ही इथं मंत्रालयात उड्या मारल्या, वर्षा बंगल्यावर मोर्चा नेला. का तर लक्ष वेधून शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी आपला आरक्षणाचा विषय मार्गी लागेल. आणि म्हणून हे सगळं केलं, पण त्यावेळी थोडा धनगर बांधव आमचा मुंबईमध्ये न आल्यामुळं तो निर्णय झाला नाही. परंतु आता माझा काय प्रश्न आहे साहेब या सरकारला, सिंपल प्रश्न आहे, सिंपल. आमचं काय म्हणणं आहे की ज्यावेळेस अखेरचा लढा झाला त्यावेळेस गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकरांनी या महाराष्ट्रभर हेलिकॉप्टरनं फिरून हिस्टॉरिक सभा घेतल्या. आज ते आमदार आहेत पण. यस, नाही तेही मला सांगायचं, आतापर्यंत जे धनगर समाजाचे आमदार झाले त्यांचं ह्या आंदोलनासाठी म्हणजे धनगर समाज आंदोलनात किती सहभाग लाभतो तुमच्या कालच्या मोर्चापासून जे नाही, गोपीचंद पडळकरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर पडळकर साहेबांनी कायमच जमातीचे प्रश्न सभागृहात सुद्धा मांडलेले आहेत, आणि जिथं पण अन्याय होईल जमातीवर तिथं त्यांना जाऊन कुठलीही पर्वा न करता प्रश्न उपस्थित केलेत, त्याच्या वाचा फोडलेलीच आहे. आणि त्यांचा जन्म पण धनगर आरक्षणामधूनच झालाय, त्यांचाच नाही, खूप साऱ्या धनगर आमदारांचा, खासदारांचा जन्म धनगर आरक्षणामधून झालाय. बरोबर आहे. आता त्यांनी ज्यावेळेस हे अखेरचा लढा महाराष्ट्रभर पेटवला त्यावेळेस माणसांना कळायला लागलं की नक्की धनगर आरक्षण काय आहे वगैरे. परंतु त्यावेळेस जे मुद्दा ते मांडत होते त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. ते काय म्हणायचे की आम्ही 36 जिल्ह्यामधल्या जिल्हा अधिकाऱ्यांना, प्रांत अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, RTIच्या अधिकारामध्ये प्रश्न केला की ह्या महाराष्ट्रामध्ये एक जरी धनगड असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा, आम्ही त्यांच्याकडे जातो. परंतु त्यावेळेस उत्तर काय आली, एकही धनगड नाही. आणि ह्याच बेसवर कोर्टातल्या केसला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसऱ्या टर्म मध्ये मुख्यमंत्री उद्धव साहेब ह्यांना आम्हाला शपथपत्र लिहून दिलं. काय शपथपत्र लिहून दिले की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. धनगड डज नॉट एक्झिस्ट. आपलं जे देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस त्यांनी ते हे दिलं, पत्र दिलेलं आहे. येस, असेल पण मला वाटतं आपल्याकडे धनगड नॉट एक्झिस्ट इन महाराष्ट्र, धनगर इज एक्झिस्ट असं त्यात लिहिलंय. आता मला सांगा, मुख्यमंत्री ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या आदेशावर अख्खा महाराष्ट्र चालतोय, जर ते अशी शपथपत्र देत असतील
तर मग खिल्लारेमध्येच कुठून आले? हम्म. म्हणजे प्रशासन कसं चाललंय हे हसण्यासारखी गोष्ट आहे ना. तुम्ही पण हे धनगड अण्णामध्ये फक्त खिल्लार आहे, बाकी हा इतर त्यांच्यासोबत दुसरं कोणी कोण नाही. नाहीये, कोणी नाहीये. हसण्यासारखी गोष्ट आहे बर का. तर तुम्ही एका साईडला लिहून देताय, हा. बर कोण लिहून देतंय? म्हणजे फालतू फालतू माणूस नाही, कोण लिहून देतंय? आदिवासी विभागाचा मेन जो असतो की त्यांच्याच हाताने येतं, कारण की ज्यावेळेस मुख्यमंत्री सांगतात त्यांनी दिलं, तर त्यांना लिहून दिलं. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट रेकॉर्ड जेवढं तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही लिहून देताय आणि परत मध्येच खिल्लारी कुठून उगवतात? हा विषय. बरं ते झालं, तेही जाऊ दे. आता माझा एकच प्रश्न आहे, त्यावेळेस धनगड नव्हते आणि आता तर आम्ही ठेवलेच नाहीत. म्हणजे 7 दिवस उपोषण करून मी, धरम असेल, बाकी आमचे बिरू कोळेकर असतील, समाधान पाटील असतील, सगळे बिरुदेव देशमुख असतील, आमचे सगळेजण बेडकींचे सगळे पैठण गंगापूर वगैरे सगळे आमचे धनगर बांधव तिथं बसून जनजागृती करून त्या संगीता चव्हाणांना निलंबित सुद्धा केलं करून आम्ही धनगडचे कास्ट व्हॅलिटी रद्द केले आणि आता झिरो झालेत ना. बर, त्या खिल्लाऱ्यांच्या कास्ट व्हॅलिटीचा आम्हाला फटका बसला कोर्टात. मग आम्ही आता पाणी पण फुकून पितोय आणि पाणी फुकून पेल्याच्या नंतर ना आम्ही धनगड सगळे हद्द पार करून टाकले, धनगड कोणच नाही तर मग आता मला हा प्रश्न ह्या सरकारला आहे, जे सारखं मिटिंग घेतं, सारखं आम्हाला आश्वासनं देतं की तुम्ही आम्हाला या महाराष्ट्रात आता धनगड दाखवा आणि जर तुम्हाला दाखवा येत नसतील आणि नसतीलच तर तुम्ही 36 नंबरला कोण आहे तुम्ही सांगा. आणि 36 नंबरला जर धनगड नसतील, जे नाहीतच, तर मग कोण आहे तर धनगर आहेत. आणि मग तुम्ही कशाला कोर्टाचं ह्याचं आश्वासन देताय? सुधाकर शिंदे समिती, टीचा अहवाल, कशाला नाटकं काढलेत काहीतरी? ही नाटकं नकोतच आहेत. तुम्ही 36 नंबरला आत्ताच्या आत्ता जरी मनात आणलं ना फडणवीस साहेबांनी, जसं ते रात्रीच तुम्हाला माहितीये का ते शुद्धीपत्रक काढलं होतं यांना मागच्या वर्षी. काय झालं, आम्ही महसूल आणि वन विभागाचा जी एसटीची लिस्ट आहे ना, त्या एसटीच्या लिस्ट मध्ये मराठीमध्ये धनगर लिहिले, म्हणून आम्ही 36 नंबरलाच क्लेम करतोय. आणि 36 नंबरला क्लेम करत असताना साहेब त्यांना माहितीये की आता हे बरोबर मागणी करायला लागलेत, जर आपण हे मराठी मधलं धनगर जर तिथं ठेवलं तर हे आपल्याला धोकादायक आहे. मग तो आदिवासी समाजाचाच कोणतरी वाघमारे नावाचा एक ऑफिसर होता, त्यानं रात्री 11 वाजता एक शुद्धीपत्र काढलं साहेब. काय काढलं माहितीये का, की मराठीमध्ये जे 36 नंबरला धनगर लिहिलंय त्याच्याऐवजी धनगड वाचावे, म्हणजे आमचा सगळा दरवाजाच बंद करायचा चालला होता. आता ते आम्ही सगळं आंदोलन वगैरे करून रद्द करून टाकलं. आता जर त्यावेळेस हे रात्रीला जर शुद्धीपत्र काढू शकतात की धनगर ऐवजी धनगड वाचावे, तर माझं असं आता म्हणणे, मी काल पण त्या सभागृहात बोललोय गिरीश महाजन साहेबांना सगळ्यांना, की मग त्यावेळेस तुम्ही हे शुद्धीपत्र काढत होता, तर आता तुम्ही इंग्लिश मध्ये जे धनगड लिहिलंय ना 36 नंबरला, त्याच्याऐवजी DHNGAR धनगर असे वाचावे असं शुद्धीपत्र काढा. तिथे मुद्दा संपू शकतो, तिथं मुद्दा एका झटक्यात संपेल. आणि मग आम्हाला कुणाला विरोध करायचा आहे ना, त्यानं विरोध करू दे, मी त्याला बघतो, आम्ही सगळे त्याला बघतो. हा मग काय होईल, कोणतरी ऑब्जेक्शन घेईल. ऑब्जेक्शन त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेईल तर फक्त ते आदिवासी समाज असेल, जेणेकरून कोणी ना कोणी आंदोलन पेटवायचं बघेल, मग धनगर आणि आदिवासी असं लावतील म्हणजे पुढे. आता तुम्हाला यातली एक गंमत सांगतो. आता समजा मला तर कळतच नाही, आदिवासी समाज आमचा खरंच एकदम पिढी म्हणजे त्यांचा खूप अन्याय झालाय, पहिल्यापासून आमच्याही झालाय, त्यांच्याही झालाय, आम्ही समजू शकतो त्यांचा विषय, पण ते आम्हाला विरोध का करतात मला हेच समजत नाही. आता समजा तुमची माझी भांडणं झालीत, बरोबर आहे, तर तुम्ही मला विरोध केला पाहिजे ना. तर आम्ही आदिवासींना काय म्हणतोय की आम्ही धनगडांनी आम्हाला विरोध करा. ह्या एसटीच्या यादीमध्ये जरी ते आदिवासीचं आरक्षण असलं तरी त्यातल्या 45 जमाती, त्यातल्या 12 ते 15 जमाती सगळा उपभोग घेतात, बाकीच्यांना ते होंगत पण नाही, त्यांना काही देत पण नाही. आणि आम्हाला जो विरोध करायचा तो आदिवासींना करू नका, तो धनगडांना करा. आणि धनगड जर विरोध करत नसतील तर ह्यांच्या पोटात का पोटसोळ उठलाय मला कळत नाहीये. त्यामुळे आदिवासींना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही भावांना आम्हाला विरोध करू नका, उलट आम्हाला हात देऊन त्या लिस्ट मध्ये खेचून घ्या. आणि हे यांना कोणी भरवलंय तुम्हाला सांगतो, ते मधुकर पिचड नावाचे आमदार होते साहेब. ते
शरद पवारांनी त्यांना सांगितलं हम्म. की बाबा हे जर आले धनगर एसटी मध्ये तर पश्चिम महाराष्ट्राने आमचं पार डोकं आउट करून सोडतील. तिकडे ते आमदार वगैरे बनतील, कारण की बारामती वगैरे इकडे आमचे धनगर बांधवले आहेत पश्चिम महाराष्ट्रात, आणि हे जर एसटी मध्ये घुसले तर कचाकच आरक्षित होतील या सगळ्या जागा. आणि मग पवारांना राजकारण कधी करायचं? म्हणून त्यांना हे आदिवासींच्या काय आमदारांचे कान भरले आणि त्यांना आमच्या पुढे हे सोडलेत. आता आदिवासींनाच कळा नाही की आम्ही धनगरांना विरोध का करतोय. त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती की नेत्याच्या नादी लागू नका. नेते कायम गंडवतात, आम्हालाही गंडवतायत, तुम्हालाही गंडवतायत, आपल्यातले आपल्यात भांडणं लावतात. उलट जर आम्ही एसटी मध्ये गेलो तर आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री होईल ना. असा होऊ शकतो का मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा? नाही. मग जर धनगर समाज जो महाराष्ट्रात 2 नंबरचं पॉप्युलेशन आहे, जर ह्याच्यात घुसलं म्हणजे आलं, जे आम्ही आहोतच अगोदर तिथं, तर आदिवासी सांगतील आमच्या समाजाचा मुख्यमंत्री राज्यकर्ते समाज बनेल ना. मग हे थोडं ब्रॉड मोठं विजन बघा तुम्ही. उगाच कुणाच तरी ऐकून विरोध करू नका. माझी खरंच तुम्हाला विनंती. लय वेळा सांगितलं त्यांना आम्ही, ते दाभाडे साहेब वगैरे त्यांचे अभ्यासक आहेत ना, लय वेळा त्यांना आम्ही सांगतो, पण त्यांना कळतच नाही. तर असा विषय सगळा. त्यामुळे जास्त वेळ न घालवता मला असं म्हणणं आहे की 36 नंबरला धनगर नाहीत, आहेत ते धनगर आहेत. आणि धनगरांना आत्ता इथं बसल्या बसल्या पण मुख्यमंत्र्यांना जर मनात आणलं ना, लगेच शुद्धीपत्र काढून, GR काढून, जे काय काढायचे ते लय हुशार आहेत. GR वगैरे काढून ते स्वतः वकील हे ते वकील आहेत, पण ते वकिलागत वकिलानं एखाद्या पीडित माणसाला न्याय मिळवून द्यायचा असतो साहेब. हे पीडित माणसाला त्रास देतात. आता काल पण त्या मीटिंग मध्ये मगाशी बोलायचं राहिलं, कारण की तेच ऐकण्याची इच्छा पण आमच्या महाराष्ट्रातल्या धनगर बऱ्याच बांधवांना जणांना, कारण असेल. की तुम्ही स्वतः तिथे विटनेस येस आहात त्या येस. तर याच्यात. मी आता शेवटच्या टप्प्यात मला वाटते तेच सांगतो. तर काल भावांनो आम्ही मीटिंगला होतो, काल आम्ही गेलो, ह्याच्या अगोदरही होतो, त्यावेळेसही मी लाईव्ह करून सांगितलं होतं. काल मीटिंग झाली, पहिली तर त्या पॅसेज मध्ये चालली होती, परत आम्ही आत जाऊन बसलो. आत बसल्याच्या नंतरनं गिरीश महाजन पुन्हा एकदा समोर होते. मी उभा राहिलो, उभा राहून त्यांना 3-4 प्रश्न केले. त्यातला परत हाच माझा त्यांना प्रश्न होता, तुम्ही शुद्धीपत्रक काढा जसं मागच्या वेळेस काढलं होतं. तर त्यांना मला उत्तर असं दिलं की ते आम्ही कॅन्सल पण केलं होतं. तर मी त्यांना असं उत्तर दिलं की तुम्ही ते चुकीचं होतं म्हणून कॅन्सल केलं, आता बरोबर आहे म्हणून काढा. ते चुकीचंच होतं म्हणून तुम्ही कॅन्सल केलं, आता बरोबर आहे म्हणून काढा. त्यावेळेस काही लोकांनी माझा मुद्दा डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला. त्यानंतरनं समाजाचे मोठी लोक पुढे बसल्याच्या नंतर ठीक आहे, मी त्यांना रिस्पेक्ट म्हणून थोडं गप्प बसलो साहेब. मी असा गप्प बसत नाही, पण त्यावेळेस बसलो का तर उगाच परत आमच्यावर पण टीका होतात, समाजाच्या माणसाला बोलतोय, काय काय करतोय असं होतं, म्हणून गप्प बसलो. पण माझा परत दुसरा एक प्रश्न त्यांना जोरे साहेब असा होता की आत्ताच नवनिर्वाचित वडकुते साहेब खासदार झाले, ह्याच्या अगोदर महात्मे साहेब होते. आता महात्मे साहेबांनी पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण जानकर भेटावं. साहेब पण याच्यामध्ये म्हणजे जानकर साहेब पहिल्यांदा होते, हा. परंतु आता ते जास्त इन्व्हॉल्व नाहीत, परंतु ते आमच्याबरोबर आहेत. ठीक आहे. तर महात्मे साहेबांनी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस अर्जुन मुंडांनी त्यांना उत्तर दिले साहेब. तर त्या उत्तरामध्ये असं लिहिलंय त्यांना की महाराष्ट्रामधून आतापर्यंत आम्हाला एकही धनगर आरक्षणाच्या विषयी शिफारस प्राप्त झालेली नाही, त्यामुळे आम्हाला त्यावर डिसिजन घेता येत नाही. आता उद्या वडकुते साहेबांनीही आमच्या जर हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला राज्यसभेत, तर तिथला परत आदिवासी मंत्री असा म्हणेल की महाराष्ट्रामधून आम्हाला अजूनपर्यंत ना इन्क्लुजनची, ना एक्सक्लुजनची, ना मॉडिफिकेशनची, ना कसलीच शिफारस प्राप्तच झाली नाही, तर आम्ही याच्यावर काय निर्णय घेणार. म्हणून मी काल हे पण म्हणत होतो की 342 आणि 2 कलमाच्या अंतर्गत जे काय प्रोव्हिजन संविधानामध्ये केलेले आहेत त्यामध्ये मॉडिफिकेशन्स हे पण एक प्रोव्हिजन आहे आणि आमचा दुरुस्तीचा विषय आहे. तर च्या ऐवजी R करण्याची दुरुस्तीची शिफारस महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या मार्फत काल केंद्राला पाठवण्याचं एक डिसिजन घ्यावं अशी माझं म्हणणं होतं. तर तेही ऐकलं नाही. त्यांना आम्हाला खूप मोठी प्रोसेस सांगितली, जी मलाही माहिती आहे की इथनं शिफारस केल्याच्या नंतर ती NCST मध्ये जाते, RGI मध्ये जाते, मग तिथून ती लोकसभेत जाते, मग राज्यसभेत जाते, मग राष्ट्रपतीच्या सहीनं ते मंजूर होते, मलाही माहिती.
परंतु तुम्ही जर चालायला सुरुवात नाही केली तर तुम्ही कुठंच पोहोचणार नाही. म्हणून माझं असं म्हणणं होतं, ऍटलिस्ट तुम्ही दुरुस्तीची शिफारस तरी पाठवा. हम्म. कारण की उद्या जरी मग वडकुते साहेबांनी प्रश्न तिथं उपस्थित केला तरी ऍटलिस्ट तो आदिवासी मंत्री म्हणेल तरी की हा आता महाराष्ट्र सरकारने आम्हाला धनगर समाजाची शिफारस पाठवली आहे, आम्ही तेव्हा काहीतरी निर्णय घेऊ. परंतु तेही नाही झालं आणि म्हणून वारंवार या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आलेले आहेत, होत राहत आहेत. त्यातनं काहीच हाताला लागत नाहीये. माझ्यासारखा सर 30 वर्षाचा मुलगा आहे. मी मेंढपाळ बांधवच आहे, मेंढपाळ पुत्रच आहे. खेड्यापाड्यात शिकतोय. आर्किटेक्ट झालो सर एज्युकेशन लोन काढून. एज्युकेशन लोन काढून आर्किटेक्ट झाल्याच्या नंतर माझं ऑफिस चालू केलं. ऑफिस चालू केल्याच्या नंतर मी धनगर आरक्षणात घुसलोय. 3 वर्षापासून 4 उपोषण केलेत. माझ्यासारखी 3 वर्षात कितीतरी 4 उपोषण. 3 वर्षात 4 उपोषण केलेत. पहिलं उपोषण सर मी लोणंदमध्ये केलं 22 दिवसांचं. त्यावेळेस पण माझी मागणी हीच होती की तुम्ही ऍटलिस्ट आमची दुरुस्तीची शिफारस केंद्राला पाठवा. ही माझी त्यावेळेस मागणी होती. धनगर आरक्षणाचं आपण नंतर बघू. त्यानंतर मी मसवडमध्ये 16 दिवस उपोषण केलं. पंढरपूरमध्ये जे राज्यव्यापी उपोषण झालं ज्याच्यामध्ये दीपक बोराडे, विजय तमनर, गणेश केसकर, माऊली आळनवर, योगेश धरम आणि गायके साहेब होते. तिथंही मी 16 दिवस होतो आणि त्यानंतर संभाजीनगरला तिथं उपोषण करून धनगर कॅन्सल केले. परंतु विषय काय माहिती का सर, मला कळा नाही कसं सांगू या लोकांना. अहो लय आशा लावून येतात सर लोक. अनेक म्हणजे आता आझाद मैदानाला पण बघितलं ना आपण, हजारो लोक होती रस्त्यावर पासून आतमध्ये पर्यंत. बरीच लोक या आंदोलनात सहभागी होती. बरं तुम्ही पत्रकार आहात. जालन्यातलं आंदोलन पण पाहिलं ना तर ते पण मोठं आंदोलन झालं. यस, जालन्यामध्ये तर कारण की सर आग आहे ती. त्यात लहान मुलं पण आपल्याला पाहायला मिळेल कालच्या आंदोलनात. स्टुडंट होते, हा. लहान मुलं होती. कारण की त्यांनाच सगळ्यात जास्त फायदा होणार आहे स्टुडंटला. हम्म. तर मला काय सांगायचंय माहिती का सर, आता खूप टेक्निकल पण बोललो आपण. सर विषय खूप इमोशनल आहे. तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही ज्यावेळेस तिथं कव्हर करत होता त्यावेळेस तुम्हाला कोणतरी असा मोठ्या घरातला माणूस दिसला का हो तिथं? नाही सगळे सामान्य सर्वसामान्य लोक. सगळी सर्वसामान्य लोक असतात. खेड्यापाड्यातली पोरं ज्यांना नोकरी नाहीये, ज्यांचं घरचं चांगलं नाहीये, ज्यांना कुठंतरी आशा वाटते की आपण जर आपल्याला एसटीचं आरक्षण भेटलं तर आपलं जीवन बदलू शकतं. आपलं जे काय आपण कष्टातनं ह्याच्यातनं पीडित पद्धतीनं जे जीवन जगतोय ते बदलेल. तुम्ही म्हातारी माणसं खूप बघितली का तिथं? बघितली असतील तुम्ही. वयस्कर लोक पण होते खूप जास्त. जे बीके कोकरेंनं चळवळ चालू केली ना, त्या बीके कोकरेंनं जी माणसं घडवली होती ती माणसं तिथं होती. आणि मला हा प्रश्न पडायचा की ह्या म्हाताऱ्या माणसांना धनगर आरक्षणात भेटून काय फायदा आहे? तर मी एकाला विचारलं पण की तुम्ही का आलाय? ते म्हणले माझ्या नातवासाठी आलाय. आणि काल ज्यावेळेस हे मिटिंगा होऊन जो निर्णय येतो ना, जो फालतू हे निर्णय आमच्यावर चेष्टा करतात ना हे सगळे हे सरकारमधले जाड गेंड्याच्या कातडीची लोक, त्यांना ही सगळी चेष्टा वाटते. त्यांना माहित नाही एकदा भडकल्याच्या नंतर ना नेपाळ सारखं अवस्था करायला टाइम नाही लागणार. तर काल तुम्ही जसे उपोषण सुटलं त्यावेळेस त्या माणसांच्या डोळ्यात बघायला पाहिजे होतं सर. आणि कुणी बघायला पाहिजे होतं माहितीये का? जे पुढं करतात ना आमच्यासारखी लोक, ज्याला लय खाज आहे उपोषण करायची, आंदोलन करायची, ज्याला लय खाज आहे आमदार खासदार व्हायची, ज्याला लय खाज आहे छोटा पुढारी व्हायची, त्याने ना त्या मांडवात बसलेल्या त्या म्हाताऱ्या माणसांकडे बघायला पाहिजे होतं. त्या बॅगा घेऊन आलेली जी पोरं होती ना त्यांच्याकडे बघायला पाहिजे होतं. मग तुम्हाला कळलं असतं की नक्की विषय काय घेऊन गेले हो सर काल ते? काय घेऊन गेले? पुन्हा एकदा तीच निराशा. मग हे मिटिंगला जाणाऱ्यांना कळत नाही की आपण कुणाची बाजू मांडायला आलोय. आणि जर नसेल होत ना तर त्या गोरगरीब पोरांना सांगावं, अहो सर 1-1 रुपया 10-10 रुपये अशी वर्गणी काढून आंदोलन उभी राहतात. एक आंदोलन उभं करायचं म्हणजे लाखोचा खर्च असतो त्यामध्ये. मी स्वतः 4 उपोषण केलेत. मला माहित नाही का? बरं यात पैसे कोण देतो सर? सर्वसामान्य जनता. अहो एखादी म्हातारी आली ना बाय तर तिनं साठवून ठेवलेले पैसे 100 रुपये. तुम्ही जालन्याचा उल्लेख केला. जालन्याला जी माणसं आली ती ना पाण्यात बसली होती हो. पाण्यात बसली होती भाषण ऐकायला. अतिवृष्टी आणि हे पण झालं होतं त्यावेळेस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आमचे नेते, हे राज्यकर्ते, जे छोटे हायलाइटेड पुढारी आणि आमच्यासारखे आंदोलन करते, उपोषण करते, विचार करणारेत का नाही करणारे? हे किती दिवस ताणायचं?
आणि का ताणायचं? हम्म. ह्याच्यावर काहीतरी तर तोडगा निघला पाहिजे ना. तुम्ही नुसतं एकावर एक एकावर एक एकावर एक ह्या सगळ्या गोष्टी करताय हम्म. आणि सगळ्याला फाशी देताय हो सर. काल ते सासरे वारले, हम्म. आमच्या इथली 2-3 पोरांनी आत्महत्या केली. हम्म. माझ्या घरातल्या 32 लोकांवर 353च्या केसेस आहेत. हम्म. आम्ही खंबाटकी घाट अडवला म्हणून. त्यांना कोण बाहेर काढणार? कोण काढणार? हे जे पुढारी ते काढतात. म्हणजे ह्या आंदोलनाच्या मागे ना खूप इमोशनल गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. दीपक बोराडे येडाय का? गणेश केसकर येडाय का? मला सांगा, तुम्ही जर शिकलेला असता आर्किटेक्ट तर तुम्ही मला कितीतरी माणसं सल्ला देतात साहेब, एवढा शिकलाय, एवढा आर्किटेक्ट झालाय, गोल्ड मेडलिस्ट होता, सगळं होतं, तू कसला नाद लागलाय तुलाही? आमच्या घरची मला शिव्या घालतात साहेब. काय म्हणतात माहितीये? कशाला तुला हे असलं काय पडलंय, अजून आपलं घर नीट नाही, काय नाही, ते नीट करायचं सोडलं आणि नाही ती धंदा करत बसलाय तुम्ही. आता काय उत्तर द्यायचं? बर, त्यांचं कष्ट मी बघितलंय ना. माझी आई स्वतः हो मेंढपाळे, इकडून पाऊस आला तर त्या पालाला इकडे हे लाव, तिकडून पाऊस आला तर तिकडे लाव, ही वेद नाही. आज मला सांगा, कितीतरी मेंढपाळ बांधवांवर हमला होतोय. कोण आहे बोलाय त्यांच्या विरुद्ध? कितीतरी एमपीएससीची UPSCची पोरं आम्हाला कॉल करतायत, अहो नुसता एक बिरुदेव डोने आणि आमचा कोळपे IPS ऑफिसर झाला तर जत्रा घालण्यासारखा उत्साह या महाराष्ट्रातल्या धनगर समाजामध्ये होतोय. कारण की आम्ही कधी आमचा IPS IAS बघितलाच नाही, कधी आमचा पोलीस बघितलाच नाही, कधी आमचे शिक्षक बघितलेच नाहीत. ह्याच्यासाठी पाहिजे हो आरक्षण. अजून कशासाठी आरक्षण पाहिजे? आणि ह्यांना भीती वाटायला लागली या की धनगर समाजाला आरक्षण दिलं की हे राज्यकर्ती जमात बनेल म्हणून हे काय करतात माहिती का? सारखं चॉकलेट जे आदिवासींना ते धनगरांना. म्हणजे तुम्हाला कळतंय ना की आदिवासी आहे ती, ह्यांची अवस्था आदिवासींपेक्षा खराब आहे, म्हणून तर तुम्ही म्हणताय ना जे आदिवासींना ते धनगरांना, म्हणूनच म्हणताय ना. मग आरक्षण द्या ना, आरक्षण द्या, सगळा विषय संपून जाईल आणि 70 वर्षापासून जो काय अन्याय झालाय ना तो नष्ट होईल आणि धनगर समाज कुठंतरी प्रकाश झोतामध्ये येईल आणि त्याच्या हे आरक्षण भेटल्याच्या नंतर कुठंतरी आम्हाला न्याय भेटल्यासारखं वाटेल. कुठंतरी त्या बिके कोकऱ्यांचं जे बलिदान गेलंय ना त्यांना न्याय भेटल्यासारखं वाटेल. कुठंतरी आमचे जे काल जसे त्यांचे सासऱ्यांना फाशी घेतली, कुठंतरी आमच्या बांधवांनी जी फाशी घेतली, आत्महत्या केली, त्यांना न्याय भेटल्यासारखं होईल. आणि कुठंतरी माझ्यासारख्या शिकलेल्या पोराला वाटेल की मी ज्या चळवळीमध्ये माझा टाइम घालवला ना त्याचं काहीतरी साध्य झालं असं वाटेल. त्यामुळे आता अंत पाहू नका फडणवीस साहेब, त्यानंतर शिंदे साहेब, त्यानंतर सुमित्रा पवार मॅडम, अंत पाहू नका मोदी साहेब, अमित शाह साहेब, अंत पाहू नका. जे आहे ते देऊन टाका. कसं द्यायचंय ते आम्ही सांगितलंय. नाटकं तुमची बंद करा, नाहीतर आता मी तर आंदोलनात आहेच, परंतु इथनं पुढचं जे आंदोलन असेल खूप सिस्टमॅटिक असेल आणि ते तुम्हाला न परवडणार असेल. हा शब्द मी आज या स्टुडिओ मध्ये बसून देतोय तुम्हाला. त्यामुळे बास झाली तुमची नाटकं. अहो टीज झालं, सुधाकर शिंदे समिती झाली, त्यानंतर शुद्धीपत्रक झालं, ह्याचं काय केलंय त्याचाही आम्हाला गोषवारा द्या की तुम्ही त्याचं काय काय केलंय एवढा अभ्यास करून, आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण जाहीर करा तुम्ही. आणि सर तुम्ही पण बोलत होता त्या मुद्द्यावरती काय? मगाचा एक मुद्दा जो आपण उपस्थित केला होता आदिवासी समाज आणि एक्झॅक्टली तर त्यामध्ये मला एक तुम्हाला त्यामध्ये मला तुम्हाला इथे नमूद करून द्यायचंय की इव्हन हॉनरेबल कोर्ट जेव्हा आमची हिअरिंग चालू होती त्यावेळेला असं 2 ते 3 वेळा झालं की स्वतः माननीय जस्टिस साहेबांनी जे आदिवासीचे पिटिशनर्स होते किंवा रिस्पॉन्डंट होते त्यांना समोरून त्यांना विचारलं की तुमचा लोकल स्टँडिंग काय. कारण आम्ही काय म्हणतो की या महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीये. जर आम्हाला तिथे विरोध करण्यासाठी धनगड आले असते तर त्यांचा लोकल स्टँडिंग होता. ती एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी त्याच्यावर मला इथे सांगायचं, जसं गणेश दादांनी उल्लेख केला की ह्या एसटीच्या यादीमध्ये 47 जमाती आहेत, त्यातल्या 2 लुप्त झाल्यात. पण जर तुम्ही RTIच्या माध्यमातून अभ्यास केला व्यवस्थित तर उरलेल्या 45 पैकी फक्त 12 ते 13 ST ज्या ऑलरेडी आहेत त्या यादीमध्ये 45 पैकी फक्त 12 ते 13 लोकांना जमातीमधल्या लोकांना त्याचे STचे प्रमाणपत्र मिळाले. याचा अर्थ काय, उरलेले म्हणजे जे ST मध्ये आहेत 45 जमाती
पण उरलेल्या 32 ते 33 जमातींना त्या यादीमध्ये असून सुद्धा त्यांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून रोखलेलं आहे. म्हणजे हा केवढा मोठा अन्याय आहे. त्यामुळे मला ह्या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आदिवासी समाज बांधव आहे त्यांना सुद्धा हा मेसेज द्यायचा किंवा एक महत्वाचं विनंती करायची की ज्या दिवशी धनगर हक्काने तिथे एसटीचं प्रमाणपत्र घेतील त्यावेळेला ते फक्त आणि फक्त एसटी म्हणून येणार नाहीत, तर तुमच्यासाठी एक मोठा भाऊ म्हणून तिथे उभे राहतील. तुमच्यावरती जे अन्याय होतील किंवा आतापर्यंत तुमच्यातल्या ज्या 32-33 जमातींना यादीमध्ये असून सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट मिळवता आलं नाही, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि एसटीतल्या प्रत्येक जमातीपर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करू. आदिवासी समाजाचा आपण मुख्यमंत्री बसू. आणि ही गोष्ट मला आदिवासी समाजातल्या सुशिक्षित मुलांना सांगायची आहे. जे काही आतापर्यंत राजकारण तुम्हाला पुढे करून आमच्या विरोधात लढवून आपल्यामध्ये भांडणं लावायचं काम केलं गेले आणि हे महाराष्ट्रामध्ये खूप वाईट पद्धतीने केलेले. डिवाइड अँड रूल हा इंग्रज गेले पण हा एक फॉर्म्युला मागे सोडून गेले. तो प्रत्येक वेळेला आमच्या बाबतीत लागू केलेला आहे आणि तो आजही चालू आहे. पण आता ही जी आमची नवीन जनरेशन आहे वी आर नॉट गोइंग टू टॉलरेट दिस, हे आम्हाला क्लिअर तुम्हाला सांगायचंय. आणि शेवटचा मुद्दा की ह्या कालचा दीपक भाऊनी जे काही आंदोलन स्थगित केले, आम्ही आंदोलन संपवलेलं नाही. वी हॅव ओनली टेकन अ पॉज फॉर दिस हंगर स्ट्राईक. तर त्याच्यामधून मला एक मेसेज इथं सांगायचा आहे की समाजाची एकजूट दिसली शेवटच्या दिवशी. समाजाने हे दाखवून दिलं की अजूनही या समाजामध्ये प्रामाणिकपणे चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत. लोक किती आली किती नाही आली हा गौण विषय आहे, परंतु मुद्दा पेटत राहील ठेवलेला आहे. आणि याच्या पुढची जी काही पुढची आमची जर्नी असेल ती अतिशय शिस्तबद्ध, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने आणि जमातीमधील सर्व नेत्यांना, ते कुठल्याही पक्षाचे असू दे, आमच्यासारखे सुशिक्षित तरुण त्यांना जाऊन सांगणार आहेत की बाबांनो, पहिला तुम्ही जमातीचे आहेत, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार खासदार असाल. आणि अशा पद्धतीने याच्या पुढचा जो लढा असेल तो खूप मोठा लढा उभा राहील आणि तो सर्व समावेशक असेल. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून पुन्हा सांगेल की जमातीमधल्या सुद्धा छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याने हे मनाशी बांधायचं की बाबा मला अमक्याचा फोन नाही आला, मला तमक्याचा फोन नाही आला. हा लढा तुमचा आणि माझा सर्वांचा आहे. त्यामुळे आपल्या आपसातले हेवे दावे, आपल्या आपसातले मतभेद सगळे बाजूला ठेवून एक मोठा भूतो न भविष्यतो असा लढा उभा करायचा आहे. आणि इतका सिस्टमॅटिक की आजही मला इथं जाणीवपूर्वक सांगायचंय की वर्ल्ड मधलं जे ब्रिटिश पार्लमेंट आहे त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आज रेकॉर्ड आहे विच इज अ हॉनेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड, त्यामध्ये धनगर कम्युनिटीचा उल्लेख केला गेला आहे. तर मला आज इथे एक मोठी आशा कालच्या आंदोलनातून दिसली, ती म्हणजे ही लढवई जमात आहे, हार मानणारी जमात नाही. आम्ही आमच्या मल्हाररावांचा इतिहास सांगतो, आम्ही आमच्या यशवंतरावांचा इतिहास सांगतो आणि आम्ही आमच्या अहिल्यादेवींचे वंशज आहोत, ज्यांनी एक स्त्री 250-300 वर्षापूर्वी ह्या देशाला, या जगाला आदर्श दिला. आणि ही एक जमात आता ह्याच्या पुढचा जो काही लढा उभा करणार आहे तो या जगामध्ये ऐतिहासिक असा त्याची नोंद होईल अशा प्रकारचा तो लढा असेल. आणि त्या लढ्यातून 100% आमचं संविधानिक आरक्षण आम्हाला कोणी त्याच्यापासून वंचित ठेवू शकत नाही, ही ग्वाही मी इथे देतो. आणि जे कोणी या राज्यामध्ये, या देशामध्ये जेव्हा 2014ला सत्तांतर झालं, मग ते केंद्रातले मोदी साहेब असो, राज्यामधले देवेंद्र साहेब असो, या दोघांनाही माझी विनंती आहे, साहेब बस झाला आता. इनफ इज इनफ नाव. आय एम टेलिंग यू दिस ऑन बिहाफ ऑफ माय एंटायर कम्युनिटी की खूप झालं साहेब, सगळ्यांना सगळं कळलंय, तुम्ही किती गंडवता किती फसवता हे सगळं कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आता अंत पाहू नका. नेपाळसारखी परिस्थिती पुन्हा होण्यासाठी वेळ लागणार नाही. आता आमच्यातले सगळे सुशिक्षित चांगले लोक बाजूला ठेवतील आणि आमच्यातलाच कोणीतरी बापू बिरू वाटेवरकर होण्यासाठी वेळ लागणार नाही, ही मी आपल्या माध्यमातून इथे सरकारला विनंती करतो. आपण ह्या विषयाचा लवकरात लवकर जो काय असेल तो निर्णय लावा. आणि तुमच्याकडून नसेल होत तर नाही म्हणून तरी सांगा, सो दॅट वी कॅन फाइंड आउट अवर ओन वेज. थँक्यू व्हेरी मच. शेवट एक गोष्ट सांगायची आहे की काय नाही, सगळ्यांना उत्सुकता असते की मीटिंग मध्ये काय झालं आणि सगळे बाहेर येतात आणि कॅमेरावर सांगतात मीटिंग खूप पॉझिटिव्ह झाली. काय घंटा पॉझिटिव्ह काय झालेलं नसते, फक्त हे एक्साइटेड असतात. आम्ही मुख्यमंत्र्यांवर बोललो, पण काल मंत्री पण होते ना तिथे, मंत्री कायमच असतात. मंत्री गिरीश महाजन होते, त्यानंतर सभापती राम शिंदे बरं का, मंत्री सीएम हे कायमच असतात. परंतु
हे फक्त एक्साइटेड असतात की आज काहीतरी चांगलं झालं ना, आम्ही आज मीटिंग केली शिष्टमंडळ. मीटिंग आतापर्यंत कधीच पॉझिटिव्ह झालेली नाही. कधी होईल पॉझिटिव्ह मीटिंग, ज्यावेळेस निर्णय त्यातनं येईल बाहेर, त्यावेळेस पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे मला धनगर बांधवांना सांगायचंय की काही झालेलं नाही पॉझिटिव्ह, हे कायम गंडवतायत आपल्याला आणि आपल्याला रोज नवीन नवीन चॉकलेट देत आहेत. फक्त ह्यावेळेस त्यांना गंडवायला थोडं आम्ही हार्ड ठरलो, कारण की आता त्यांनाही कळलंय की धनगर समाजाची पोरं यापुढे याच्यापेक्षा डॉक्युमेंटेशन मोठा लढा देऊ शकता? 100% आता मी तर धनगर आरक्षण उपोषण करता आहेच. आणि धनगडचे कास्ट व्हॅलिटी रद्द करून मी हेही दाखवून दिलेलं आहे की मी काय करू शकतो आणि आम्ही काय करू शकतो. आता इथून पुढे आमच्याकडं जशी मल्हारराव होळकरांकडे सगळी सरदारांची टीम होती, यशवंतराव होळकरांनी ती परत एकत्र करून या इंग्रजांना चळुकीपळ केलं होतं आणि होळकर साम्राज्य संपलेलं परत रिबिल्ड केलं होतं. तसं गणेश केसकर, दीपक बोराडे, योगेश धरम, त्यानंतर खूप सारे आमचे मल्हार मावळे जे उपोषण करते, 62 उपोषणकर्त्यांचे आम्ही मोड बांधू. त्यानंतर धनगर समाजाच्या आंदोलकांची मोड बांधू आणि मोठे 100 जणांची मोठी टीम बनवून या सरकारवर हल्ला करू आणि धनगर आरक्षण मिळवून. नक्की आंदोलनाचं जे तुम्ही हे करणार, लोकेशन कुठे असणार आहे ते? पुन्हा आझाद मैदान. आता हिथं आम्हाला ह्युमिलेट केलंय ना, हिथंच आम्ही दाखवू की धनगर काय करू शकतो. ठीक आहे, आमच्यात काय हेवे दावे होते, जसं मराठ्यांनी मुंबई जाम केलं तसं 100%. पुन्हा नाही आता धनगर 2 जाम नंबरची आमचा पण इगो हट झालाय ना, आमचा इगो हट झालाय. अरे 2 नंबरची लोकसंख्या आम्ही सरकार बनवतो, आम्ही मतं देतो आणि त्या 2 नंबरच्या संख्येला फक्त काही हेवे दावे, काही मिसअंडरस्टँडिंग मुळे आत्ताचं जर आंदोलन आमचं थोडंफार कमकुवत दिसलं असेल, तर ह्याच मुंबईमध्ये पुन्हा एकदा पिवळं वादळ धडकणार. या फडणवीसांना दाखवून देणार की धनगर समाज काय आहे आणि तुम्ही दिलेला शब्द पाळायला आम्ही भाग पाडणार. पुन्हा एकदा आझाद मैदानावर लवकरच विथ ऑल द प्लॅनिंग्स सगळे प्लॅन करून सगळे मल्हार मावळे पुन्हा एकदा मैदानात दिसतील आणि धनगर आरक्षण घेऊन दाखवतील. एकंदरीतच आपण सगळं एक तासभर चर्चा झाली सर्व धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती. जे काही घडलं ते तेवढं पॉझिटिव्ह नव्हतं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ती गणेश केसकर यांनी दिली आहे. परंतु काही दिवसातच धनगर समाजाचं आंदोलन आहे ते मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असेल आणि ते मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी होईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिलेली आहे. मुळात आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.